कुठल्याही बालवयात जर कुठल्याही याचा विकास जर झाला नाही तो नंतर तो दबल्या जातो. आपल्या शेतातील कुठलंही पीक धरा तुम्ही, लहानपणी त्याचं बाळसं मोडलं त्या पिकाचं, नंतर त्याचं उत्पन्न येते का व्यवस्थित? येते का सांगा ना तुम्ही? तर आज हे बालवय यांचं, आज यांना प्रोत्साहन देण्याचं काम आपलं आहे. यांना कुठंतरी आपल्या माध्यमातून माईकची सिस्टम म्हणा, सरपंच साहेबाला विनंती करतो मी, शाळेवर माईक छोटाफार काय ना एक माईक तरी एक तरी असला पाहिजे, त्याचा वापर तुम्ही करायला पाहिजे. कारण यांना होते काय, प्रोत्साहन भेटते. आज माहित नाही, आज यांच्यामध्ये एक मातीचा घडा आहे, याला उद्या आपण जसा आकार देऊ तसे घडत जातील. यांच्यामधून कोण उद्या चांगल्या पद्धतीने इंजिनियर होईल, डॉक्टर होईल, काहीच सांगता येत नाही. पोलीसमध्ये बघा, सैन्य दलात जातील. हा मोठेपणा आपल्या गावासाठी आहे, आपल्याला हे जपाय पाहिजे. जे कार्यक्रम चालतात शांतता ही सगळ्यात महत्वाची आहे. आणि गावातले जे लोक आपले बाहेर उभं राहिलो, आपण इथे येऊन जर राहिलो तर यांना प्रोत्साहन भेटलं असं एक अभिमान वाटेल यांना की माझ्या सगळ्या गावकऱ्यांसमोर मी बोलत आहो. माहित नाही यांना आज जर आपण जोपासलं तर उद्या भारताचं आपलं भविष्य आहे. त्यांना मोठेपणातून आपण जेवढं जास्त दिला तेवढं चांगलं होईल. आज मी माझ्या भाषण कौशल्याच्या भरोशावर मोठमोठे भाषण देत असतो. माझं इंस्टाग्राम आयडी आहे. खूप चांगल्या लोकांना माझे शब्द आवडतात का, कारण कुठेतरी मला लहानपणी माझ्या शिक्षकांनी, माझ्या गावकऱ्यांनी जोपासलं, प्रोत्साहन दिले की चांगला बोलतो. त्याच भरोशावर मी आज इथं उभा राहतो. वेगवेगळ्या गावांमध्ये माझे प्रोग्राम होतात, शेतकऱ्यांना मी सल्ला देण्याचं काम करतो. आज माझ्या मार्गदर्शनात जवळपास भारतातले एक 10-12 लाख माझे व्हिडिओ पाहिले जातात आणि त्यांना चांगल्या पद्धतीने त्या सगळ्या गोष्टी मी समजावतो. आणि त्याचे यांनी प्रयत्न केला तुमच्या समोर, पण मला वाटत नाही कोणी यांचं भाषण ऐकलं. तर त्याच्या समोर ध्यानात ठेवा, तुमच्याकडे माझी तक्रार नाही, पण एक माझी विनंती आहे. कारण मी सुद्धा एक 700 गाव संख्या असलेल्या टाकळी गावातून विद्यार्थी आहे. जिल्हा परिषद शाळेतून माझं सुद्धा शिक्षण झालं, त्याच्यानंतर कॉलेज झालं, कॉलेज नंतर डिग्री झाली, डिग्री नंतर मी आज एक ऍग्रिकल्चर फर्टिलायझर कंपनी आहे त्याच्यामध्ये प्रोडक्ट डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून काम करतो. तर या सगळ्या गोष्टींचा प्रवास इथूनच होतो. ही माती आहे. आज स्वातंत्र्याला आपल्या 75 वर्ष झाले. त्या 75 वर्षात बरेच सारे शूरवीर आपल्या भारतातून तयार होत गेले. आपल्या भारतामध्ये टॅलेंटची कमतरता कुठंच नाही. भारत एवढा हुशार देश कुठंच नाही. फक्त होते काय, त्याला वाव व्यवस्थित भेटली नाही, त्यामुळे कुठेतरी ते अंकुर निघण्या अगोदरच दबून जातात. त्यामुळे त्या अंकुराला वाव देणं ते आपलं काम आहे. उद्या या विद्यार्थ्यांवर लक्ष देणे आपली जबाबदारी आहे. कारण माहितच नाही, मी सांगतो, आज कुठला विद्यार्थी काय होऊ शकतो हे आज आपण ठरवू शकत नाही. त्याचं भविष्य त्याच्या हातात आहे. फक्त आपण त्याला एक चांगल्या पद्धतीने हे करा. एक माझा प्रयत्न होता की जे काही माझे व्हिडिओ वगैरे मॉनिटाईज झाले आहेत त्याच्यातून जे काही माझी कमाई ते थोडीफार त्या कमाईचा मी एक हिस्सा म्हणून उन्हाळ्यामध्ये इथं आलो होतो. विद्यार्थी बसले होते सगळे. विद्यार्थ्यांमध्ये बोलल्यानंतर त्यांना खूप चांगलं वाटलं, मलाही चांगलं वाटलं. कुठेतरी माझं एक बालवय मला आठवलं होतं. त्यांना मी त्यावेळेस म्हणलं होतं की आज मी चॉकलेट वगैरे तुम्हाला काही नाही आणलं, पण मी नंतर एक दिवस तुमच्या गावात पुन्हा येईल, तुम्हाला काहीतरी घेऊन जाईल. त्यासाठी मी माझ्या वतीनं विद्यार्थ्यांना वह्या आणि पेन हे करायला मी आज आलेलो आहो. तुमच्या शाळा समिती अध्यक्षांना मी फोन केला. शाळा समिती अध्यक्षांनी मला जवळपास 30 विद्यार्थ्यांची संख्या सांगितली होती. 2 वेळेस कॉल केला मी त्यांना. तर मी त्या पद्धतीने त्यांना वह्या आणि पेन घेऊन आलो. त्याच्या समोरही मला जे काही वाटते त्या पद्धतीनं, कारण माझी कुठेतरी नाळ याच मातीशी जुडलेली आहे. इथूनच कुठेतरी आपली सुरुवात असते आणि या गोष्टीवर आपल्याला लक्ष देणं खूप गरजेची वस्तू आहे. एक चांगल्या पद्धतीने यांना सगळ्या गोष्टी करा. त्यांचे खाऊ वगैरे वाटप करतो आपण, मान्य आहे, थोडं वेगळे ठेवा, पण कारण ते तयारी केलेली आहे तर विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्या. सगळं झाल्याच्या नंतर तुम्ही खाऊ वगैरे वाटप करू शकता. त्या होईल काय, तो उभा जो राहिला त्याला पुढच्या वेळेस उभं राहण्याची जास्त हिंमत येईल आणि आवडीने तो पुन्हा उभा राहील की नाही माझं सगळेजण ऐकतात, की कुठंतरी अजून यात चांगली तयारी करत, ती गोष्ट त्याच्यातली वाढत जाईल. त्यामुळे थोडं लक्ष द्या. बाकी मला जास्त काही बोलायचं नाही. सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपल्या भारत देशाच्या स्वातंत्र्याचं स्वप्न पाहणारी पहिली महिला ती म्हणजे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ, जिनं कुठेतरी स्वातंत्र्यामध्ये एक स्वातंत्र्याचं स्वप्न पाहिलं होतं. काळ्या कुट्ट अंधारामध्ये स्वातंत्र्याचा दिवा लावण्याचं तिने एक धाडस केलं आणि तिच्यात मोठी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. तिथून कुठं आपल्या स्वातंत्र्याची पहिली सुरुवात आहे. स्वराज्य म्हणजे भारताच्या स्वातंत्र्याची नीव होती, एकदम चांगल्या पद्धतीचा पाया होता. त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं जे काही स्वराज्य होतं त्याला रक्षण करणारे छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य रक्षक यांनी त्याला तोच वसा समोर नेला आणि नंतर 1947 मध्ये आपल्या भारताला स्वातंत्र्य भेटलं. पण त्याची खरी जी सुरुवात झाली होती ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या पूर्वी म्हणजे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांना पाहिलेल्या स्वप्नामध्ये. त्याच्यानंतर या स्वतंत्र भारताला सगळ्यात मोठं संविधान दिलं ज्याच्यामध्ये माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्यघटनेवर आज आपला पूर्ण देश चालतो. त्याच्यामध्ये प्रत्येकाला समान न्याय या राज्यघटनेचा जर आपण उपयोग केला तर आपल्या ग्रामपंचायतीपासून आपल्या दिल्लीतील संसद या सगळ्या गोष्टींना एकच रूल दिलं. त्याच्यामध्ये संविधानाचे सगळे काही नियम सगळ्यांना पाळावे लागतात.
त्याच्यावर चालणारा हे देश, त्या संविधानावर चालणारा आपलं राष्ट्र, त्या राष्ट्राचा आपल्याला सार्थ अभिमान असला पाहिजे. आपल्यातील जे काही आपण शेती करतो हा सुद्धा एक आपल्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट आहे. कारण आज भारताला एक कृषीप्रधान देश म्हणून ओळख आहे. ते आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. फक्त होते